जगामध्ये पौष्टिक फूड जे आहे ना, पहिल्या डाळमध्ये खिचडी येते माहिती, त्याच्यात डाळ असतं, भाज्या असतात, तो द्यायचं त्याला चांगलं फुटलेलाच घ्यायचा, ते चांगलं लागतं. तसं छान तेलात उभं लसणाचे पेस्ट, मग खोबरं, कढीपत्ता असेल कढीपत्ता, शेंगदाणे, तो टमाटा टाकून द्यायचा, त्याला पण छान परतायचं, शिजू द्यायचं. मग बटाटा टाकायचा, ते झालं तर मग ते मसाले टाकायचे. हे बघ 3 जण आहे ना, जवळपास 1.5 चमचा तिखट टाकली, हळदी आहे ती अर्धा चमचा, जिरं आणि धणे याची पावडर टाकली अर्धा चमचा. गॅस कमी करायचा आणि ते खाली वर करायचं. नेमका आहे दीपक मसाला, या मसाल्याने खरी टेस्ट येते. त्याच्याने लागतो जवळजवळ अर्धा चमचा टाकायचं. हे सगळं भाज्या बिज्या सगळं टाकून झालं मग पाणी टाकायचं. सोयाबीन भिजलेले नाही, स्वच्छ धुवून घ्यायचे. ते जेवढे आहेत ना केव्हा टाकायचे त्याच्यात, जेव्हा हे पाणी उकळायला येतं ना आपण टाकतो ना तेव्हा टाकायचं. ते मीठ त्यांच्यामध्ये पण मोठं मिठाचं पाणी तेव्हा नेहमी लागत नसतं, टाकून द्यायचं. मिठाचं पाणी असतं ना ते याच्यामध्ये शिजतं, मग त्याची चव चांगली लागते. डाळ तांदूळ तयारी करायची. 3 कप जर तांदळाची खिचडी करायची असेल 1 कप डाळ घ्यायची. तोपर्यंत सोयाबीन छान भिजतात आणि पडतात त्याच्यामध्ये. असं स्वच्छ धुवून घेतला का हळूहळू टाकायचं त्याच्यात. थोडंसं मीठ टाकून द्यायचं, अजून मीठ लागतंच थोडंसं. फोडणी बिडणी सगळं झालं तर झाकण लावायचं. 3 शिट्ट्या झाल्या की झालं.